रोजलँड इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव. हाय हॅलो नमस्कार, मी आहे आरजे देवा आणि जळगाव मध्ये 50 वर्षांपासून एक जुनी शाळा कार्यरत आहे. रोजलँड इंग्लिश मीडियम हायस्कूल बद्दल बोलतो आहे. जळगाव मधल्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे गणेश कॉलनी जवळ जवळ ही शाळा कार्यरत असून या ठिकाणी आज आहे ग्रॅज्युएशन सेरेमनी. त्या शाळेमध्ये वर्षातून 3 महिने USA ची टीचर टीम येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असते, शिकवत असते. From past 2 years, Mrs. Rosaline Kimani madam, she is looking after this school. Built a computer lab. We are teaching them nowadays in coding, Scratch, Code, Minecraft. In the programming languages, we are teaching them Visual Basic, HTML, Python. We conduct various programs for career. So 9-10 students, not only from our school but different school also, they are invited. When I achieve something, no matter how small they are, smiles and cheers are my biggest reward. When I face challenges, they stand by me, providing the strength and support I need to overcome them. Currently in summer, we are taking SLB classes over here. How to speak in public, how to have that stage daring, and how to speak, naturally. We played inter-school level, district school level, sports, and we played football, basketball, and cricket, and many other games. I'm a school leader. I help the students when there is need. I value honesty, discipline, and hard working. I carry the school flag with pride. My teachers and team members conduct an interview, and power vendors are selected on December every year. I'm going to speak about ma'am's efforts. She is taking a lot of efforts on public speaking, not in India as well as out of India also. She has started a foundation over there in Florida in memory of her mom. That's our founder, Mrs. D.S. Kemani. जो महानव साहेब आहेत जे निसर्ग कवी यांचा रामकवी महोत्सव घेण्यात आला. यांना श्रद्धांजली अर्पण करताना USA टीमने ही कार्यशाळा घेतली. ज्या ठिकाणी मुलांना कविता कशी वाचावी, कविता कशी करावी याचे प्रशिक्षण देण्यात आले आणि त्याच वेळेस मुलांनी स्वरचित अशा कविता सादर केल्या. रोजलँड इंग्लिश मीडियम स्कूलचे स्पोर्ट टीचर 50 वर्षामध्ये शाळेने स्टेट लेवल, नॅशनल लेवल पर्यंत मजल मारलेली आहे. त्यात फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, चेस, कॅरम अनेक प्रकारमध्ये आम्ही सहभाग घेऊन स्टेट लेवल पर्यंत मुलं गेलेले आहेत. डिव्हिजन, नॅशनल. रोजलँड मला आमच्यासाठी एक दुसरं हाऊस आहे, कारण का माझे सगळे फॅमिली मेंबर्स इकडे शिकलेले आहेत. त्याच्यामुळे मला अगदी खूप असं फ्रेंडली एन्व्हायरमेंट वाटतं. मुलांचीही माझी ऍडमिशन इथेच घेतली आहे आणि माझे दोन्ही मुलं इथेच शिकतात आणि खूप क्रिएटिव्ह गोष्टी इथे शिकवतात. जसे पब्लिक स्पीकिंग आहे, स्टेज डेअरिंग आहे, भुलाबाई उत्सव झालं होतं. या सगळ्या ह्याच्यात माझ्या मुलांनी पार्टिसिपेशन केलंय आणि खूप काही त्यांना शिकायला सुद्धा भेटलं होतं. फॉरेन से जो लोग आते हैं बच्चे उनके साथ घुलते मिलते हैं, उनसे अच्छे से बात करते हैं और वो एक मेमोरियल उनका एक बॉन्डिंग हो जाता है. दैट्स अ ग्रेट थिंग ओवर हियर जो हम दूसरे स्कूल में नहीं देख सकते. और सर सबसे महत्व की बात यह है कि यहाँ पे जो फीस है वो बहुत अफोर्डेबल है, यानी कि हर इंसान चाहता है कि उनका बच्चा इंग्लिश में पढ़े. हर जगह की फीस रीजनेबल नहीं रहती है, तो यहाँ पे जो फीस स्ट्रक्चर है बहुत कम है, यानी कि हर इंसान जो इंग्लिश पढ़ाना चाहता है उनका सपना पूरा कर सकता है. आर्ट और क्राफ्ट जो है वो हर स्कूल में होना जरूरी है. बच्चों में एक आर्टिस्टिक एबिलिटी होती है तो उसको डेव्हलप करने का काम हम 100% करते हैं. 6 विद्यार्थ्यांना घेऊन एका झाडाखाली 1974 साली शाळा ओपन केली आणि या छोट्याशा रोपापासून एवढा मोठा वटवृक्ष मॅडमांनी निर्माण केलाय. आमच्या शाळेची ब्रीदवाक्य इतकं छान आहे, ज्ञानीच शक्ती, नॉलेज इज पॉवर, आणि ते ज्ञान देण्याचे कार्य आम्ही सगळे शिक्षक वृंद आमच्या बाल विद्यार्थ्यांना करत असतो. फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग देतात, विद्यार्थ्यांना फॉरेन लँग्वेज शिकवतात. अशी ही जळगाव मधली, कदाचित महाराष्ट्रामधली पहिली स्कूल. रोजलँड इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव.